जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। सो फ्रेंड्स, आज 17 जूनचा दिवस मंगळवार। आजच्या दिवशी मार्केटने कसं मूव्ह केलं, निफ्टी अनालिसिस मध्ये काल आपण आज निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी काय प्रिडिक्ट केलं होतं, काय लेवल्स सांगितल्या होत्या, त्या लेवल्स मॅच झाल्या की नाही झाल्या, मार्केटने तसं रिॲक्ट केलं की नाही केलं, की मार्केटमध्ये आपले जे ट्रेड्स घेतलेले आहेत, जे माझे पर्सनल ट्रेड, मी आज एकच ट्रेड घेतला होता, तो प्रॉफिटेबल झाला की नाही झाला, लॉस मध्ये गेला, ह्या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे समजून घेऊया की निफ्टी आणि बँक निफ्टीने कसं ट्रेड केलं। सो फ्रेंड्स, ओव्हरऑल मी तुम्हाला इथे चार्ट वरतीच दाखवतो सगळ्यात बेस्ट, कारण की चार्ट वरती समजून घेण्यात जास्त क्लिअरली तुम्हाला समजेल की नेमकं आज निफ्टीचा चार्ट पॅटर्न वरती निफ्टीने कसं रिएक्ट केलेलं आहे। ठीक आहे फ्रेंड्स, सो हे बघा, हा ऑलरेडी ही जी ब्लॅक कलरचा सर्कल करून ठेवलंय, एक मोठी फर्स्ट रेड कॅन्डल इथे तुम्हाला दिसत असेल फ्रेंड्स। ऑलराईट, ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल आहे। ओके, 15 मिनिट्स टाइम फ्रेमचा चार्ट आहे हा। फर्स्ट कॅन्डल एवढी मोठी बिग बार रेड कॅन्डल बनली आणि ओव्हरऑल दिवसभर आज मार्केट त्या लेवलच्या खालीच ट्रेड करत राहिलं। ऑलराईट, तरी पण जर एक गोष्ट बारकाईने बघितली तर इथे तुम्हाला दिसत असेल ब्लू कलरची जी सपोर्टला मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवलेली आहे, ती 24,777 चा सपोर्ट आहे। बेसिकली हा एक मेजर सपोर्ट आहे। जर त्याच्या खाली निफ्टी ट्रेड करायला लागलं तर मोठा डाऊनफॉल येऊ शकतो, बट तुर्तास सध्या मार्केटनी ही एक रेंज बनवलेली आहे 24,800 आणि 25,000 हा एक सायकोलॉजिकल अप्पर साइडला एक रेजिस्टन्स लेवल आहे। ठीक आहे, सो हे झालं निफ्टीचं। ओव्हरऑल निफ्टीमध्ये आपण ट्रेड घेतला नाही, बट निफ्टी हे एक मेजर इंडेक्स असल्यामुळे आपण डेली बेसिसला त्याचे अनालिसिस करतो, कारण निफ्टीवरतीच बाकीचे जे इंडेक्सेस असतात, मग ती बँक निफ्टी असेल, फिन निफ्टी असेल, मिड कॅप निफ्टी असेल किंवा इतर काय असेल, हे सगळे निफ्टीवरतीच निफ्टीला धरूनच ट्रेड करत असतात। सो हे झालं फ्रेंड्स निफ्टीचं। चला तर आता आपण बँक निफ्टीचा चार्ट बघूया, कारण बँक निफ्टीमध्ये आपण आजच्या दिवसाचा एकमेव ट्रेड घेतला होता। ठीक आहे, ट्रेड ऍक्च्युली दोन सजेस्ट केले होते, एक सी साइडला आणि एक पी साइडला। ऑलराईट, सो ऑब्वियस सी साइड आणि पी साइड असे दोन्ही साइडचे ट्रेड मी ह्याच्यासाठी देतो की जस्ट फॉर हेजिंग पर्पज, कारण मार्केट हे ऍक्च्युअल ते म्हणतात ना, ये मार्केट किसका भी नहीं है बॉस, त्या पद्धतीने मार्केटमध्ये ज्या साइडला प्राइस ऍक्शन क्रिएट होत असेल, मोमेंटम बनत असेल, त्या साइडला आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे। आपण कोणती एकच साइड पकडून चालू शकत नाही, सी साइड किंवा पी साइड, आणि फक्त प्रिडिक्ट करून बसू शकत नाही की हो मी आज पी प्रिडिक्ट केलं म्हणजे आज पुटच चालणार, किंवा मी आज सी प्रिडिक्ट केलं म्हणजे आज कॉलच चालणार। तर असं मार्केटमध्ये होत नाही, म्हणून आपण दोन, एक सी साइड एक पी साइड असा नॉर्मली दोन कॉल्स देतो। तर मी फर्स्ट कॉल ऍक्च्युली पुट साइडचाच दिला होता आज, 55,900 चा पुट, त्याला बाय करायला सांगितलेलं अबोव 535। ओके, आणि त्याचा हाय जो आहे फ्रेंड्स आजच्या दिवसाचा, तो ऑलमोस्ट 600 प्लस गेलेला आहे। त्याचं फर्स्ट टार्गेट अचीव्ह झालं होतं। ओके, आणि जो सी साइडचा कॉल दिला होता तो 56,000 चा दिला होता, त्या कॉलला आपण 560च्या अबोव बाय करायला सांगितलं, बट ऑब्वियस पी साइड चालल्यामुळे हा सी साइडचा कॉल चाललाच नव्हता। आता बँक निफ्टीमध्ये पण जर तुम्ही इथे बघू शकत असाल फ्रेंड्स, तर इथे सुद्धा मी 2 दिवस आधीच्या ज्या सपोर्ट लाईन आणि रेजिस्टन्स लाईन म्हणजे एक रेंज दाखवली होती, ती रेंज इथे ड्रॉ करून ठेवलेली आहे, आणि मी साधारण एक असं प्रेडिक्ट केलं होतं की ह्या रेंजमध्ये मार्केट ओव्हरऑल राहू शकतं, बट कालच्या दिवसाने मार्केटने उसळी घेतली। ठीक आहे, ती अनएक्सपेक्टेड होती, आणि जसं मी कालही सांगितलं की माझ्या मते, माझ्या एक्सपिरियन्सने, माझ्या अंदाजानुसार तो एक प्युअर स्टॉक म्हणजे ऑपरेटर मूव्ह होती ती, किंवा एक लार्ज इन्व्हेस्टर लोकांची, ठीक आहे, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर लोकांची मूव्ह होती, कारण कालच्या दिवशी आय डोंट थिंक की कोणी स्मॉल रिटेलर्स किंवा इन्व्हेस्टर्स ह्या लोकांनी, स्मॉल ट्रेडर्स ह्या लोकांनी मार्केटला वरती नेण्यामध्ये त्यांचं काही योगदान आहे। ठीक आहे, सो अनएक्सपेक्टेड मूव्ह होती, बट त्याच रेंजला मार्केट आता सध्या आहे, आणि आज कालच्या दिवसात मी सांगितलेलं की उद्याच्या दिवस पण मार्केट कॉन्सॉलिडेट करू शकतं आणि साइडवेज राहू शकतं। तर ओव्हरऑल आज जी पुढची एक मोमेंटम आली त्यानंतर ऑलमोस्ट मार्केट साइडवेज असं आपण म्हणू शकतो, कारण प्रीमियम्स
हवे तसे हल्ले नाहीयेत दिवसभरात. ठीक आहे फ्रेंड्स, माझी पर्सनल ट्रेड्स असतात जे मी जस्ट फॉर नॉलेज पर्पज तुमच्याशी शेअर करत असतो. हे ट्रेड्स आपण टेलिग्रामच्या चॅनलला लाईव्ह बघू शकता डेली बेसिसला. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्लीज प्लीज टेलिग्राम चॅनलला लवकरात लवकर जॉईन करा, कारण त्यामध्ये जे ट्रेड्स मी घेतो ते मी लाईव्ह शेअर करतो जस्ट तुमच्या नॉलेजसाठी. ठीक आहे, जसं इथे टेलिग्राम मध्ये आता तुम्ही बघू शकत असाल की 55,900चा पुट हा याचा टायमिंग होता 9:30लाच मी हा कॉल जनरेट केला होता. ठीक आहे, त्यानंतर मी 10:36ला एक्झॅक्ट 10:36ला मी हे सांगितलं होतं की ऑप्शन बाईंग टाइम इज गॉन, सो ट्रेड कॉशियसली. बट ऑलमोस्ट 12:50च्या अराउंड म्हणजे एक 12:45 नंतर, 12:45 नंतर एक मोमेंटम क्रिएट झाला आणि 12:54ला आपला फर्स्ट टार्गेट हिट झाला. ऑलराईट, त्या पुटमध्ये जसा टार्गेट हिट झाला त्याच्यानंतर एक्झिट घेतलं, टर्मिनल क्लोज केलं. आजचा जो प्रॉफिट झालाय तो सेव्ह केला, लॉक केला तो प्रॉफिट आणि आजचा डे एंड करून टाकला. सो हीच एक स्ट्रॅटेजी असते फ्रेंड्स, जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिटेबल राहायचं असेल त्यासाठी. ठीक आहे, तर अशा जास्तीत जास्त नॉलेजेबल कंटेंटसाठी आणि प्रॉफिटेबल ट्रेड्स सक्सेस करण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.